कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ज्या गुंडांना सुपारी दिली ना तुम्ही, त्या गुंडांनी इथे येऊन सांगितलं की तुम्ही त्याला मारायला सांगितलं। तोंड ठेवून देऊ का त्याला? काका नाही नाही, असं अजिबात काही करायचं नाहीये। त्याला फक्त असं धमकवायचंय, घाबरला की झालं। माझ्या मुलीपासून लांब राहायला पाहिजे बस। का केलं काका तुम्ही असं? का रॉकीवर ही वेळ आणली? काका मी तुमचा ना रिस्पेक्ट करत होते आतापर्यंत, पण तुम्ही हे करू ना। शिवा, शिवा तू कोणाशी बोलतेस कळतंय का तुला? हो, आणि नात्याचा आणि वयाचा मान ठेवून मला प्रश्नाचं उत्तर हवंय। तुम्ही का केलं असं? तुम्ही मारायला का सांगितलं? मी त्याला मारायला सांगितलं नव्हतं, मी त्याला फक्त धमकावायला सांगितलं होतं। का काका? काय बिघडवलं रॉकीने तुमचं? कुठला राग काढला तुम्ही? एक मिनिट, काकाशी असं बोलायची तुझी हिम्मत कशी झाली? नीट बोलायचं हा? कीर्ती तू थांब। लक्ष्मण मला सांग, तू याला धमकायला सांगितलं होतंस? असं काय घडलं तुमच्या दोघांमध्ये? ते एवढा हुशार मुलगा आहे, त्याचं ट्रेनिंग होतं, बघ त्याची काय अवस्था झाली। बोला काका, बोला ना आता। काय एवढं वैर आहे? त्याने संपदाशी जवळीक साधण्याची काय गरज होती? ही अवस्था होण्याआधी ना, संपदावर नजर टाकताना त्याने 100 वेळा विचार करायला हवा होता। काका काय बोलताय तुम्ही? हे विचार ना तुझ्या मित्राला, विचार, बोल रे। रॉकी, एक मिनिट, यात फक्त त्याची चूक नाहीये, आमचं दोघांचंही एकमेकांवर खूप प्रेम। तोंडातून एक शब्द जर काढलास ना आता। काका, काका तुम्ही आमचं ऐकून तरी घ्या। ए, तू तुझं तोंड दाखवू नको मला। याला घरी कोणी घेतला? संपदा रॉकी हे सगळं खरंय का ग? काय झालं, तुला माहित नव्हतं? असं कसं शक्य आहे? नाही बरोबर आहे, आता नाटक करायला सुरुवात करशील ना? मी कशी आदर्श सून आहे, मी कशी चांगली बायको आहे, मला बाबा ह्यातलं काही माहीतच नाही, हे सगळं नाटक सुरू करशील ना? आणि मग देसाई पुन्हा तुझ्या नाटकाला बोलणार। ए ताई ऐक ना, तू कुठलाही विषय कुठेही घेऊन जाऊ नकोस। विषय तर आत्ता योग्य दिशेला जातोय आशू, आणि हे सगळं ना हिने मुद्दाम घडवून आणलंय। कीर्ती थांब, कुणी काही बोलणार नाही आता। लक्ष्मण तुला हे सगळं कधी कळलं? झाले थोडे दिवस, आणि एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवलीस? तुला मला सांगावंसं सुद्धा वाटलं नाही, आणि तू या मुलाला मारायला गुंड पाठवलंस? हा पर्याय असू शकतो, आणि हा पर्याय तू स्वीकारलास? अरे त्या मुलाची अवस्था तरी बघ, हात तुटलाय त्याचा। एकदा त्याच्याशी बोलायचं असतं, ऐकून तरी घेतलं असतं त्याचं काय म्हणणं आहे? काय ऐकायचं होतं भाऊ? संपदाच्या आयुष्याचा प्रश्न होता, मी रिस्क नाही घेऊ शकत। आणि त्याचं आयुष्य, त्याचं काय? त्याचं आयुष्य तर वाया गेलं ना? त्याचा विचार त्याने करायचा होता। लक्ष्मण हा पण काय करतोय, कोणाच्या प्रेमात पडतोय याचा विचार केला त्याने? बाबा त्याला काही बोलू नका, माझं खरंच प्रेम आहे तू ना तुझं तोंड बंद कर। भाऊजी, लक्ष्मण आम्हालाही तिची काळजी आहे, पण ती मुलगी माझी आहे ना भाऊ, त्यामुळे सगळे निर्णय मी घेणार।
हे आपल्या घरात आपण असं माझं तुझं करणार आहोत का? आणि मुळात हे सुरू कसं झालं? रॉकीला शिवाच घेऊन आली ना? शिवा, तुला हे सगळं माहित नव्हतं? तुझी जबाबदारी नव्हती यात? तुला हे सगळं करायची गरजच नव्हती. सीताई, मला हे सगळं माहित नव्हतं. अगं अजून किती स्वतःच्या चुकांवर पांघरून घालणार आहेस? तुला सगळ्यात जवळची तुझी गँग आहे ना, मग तुझ्या गँग मधल्याच एका मुलाचं काय चालू आहे हे तुला माहित नव्हतं? नाही बरोबर आहे. मला ना तुझ्या डोक्याचं खूप कौतुक वाटतं. ह्या मुलाला संपदा आवडायला लागली असेल आणि त्याच वेळेस संपदाला नेमके मार्क्स कमी पडले, ही संधी साधून तू ह्या मुलाला घरात आणलंस ना, आणि मग ह्याच्या प्रेमाचा मार्ग मोकळा करून दिलास, बरोबर? नाही नाही नाही, हे खोटं आहे. एक गप्प बस. आता किती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केलास ना तरी सत्य समोर आलंय. हे बघा कीर्तीताई, गैरसमज पसरवू नका. मला खरंच माहित नव्हतं हे सगळं कधी झालं. अगं पण झालं तर वस्तीत ना. याला माझ्या संपदा बरोबर कीर्तीने बघितलंय वस्तीत. हो, आणि माझ्यावर विश्वास नसेल तर संपदा सांगेलच तिच्या तोंडून खरं काय ते. हो ना संपदा? ह्यांच्या प्रेमाचे आणि गाठी भेटींचे पुरावे आहेत माझ्याकडे. मीच दाखवते. माझ्याकडे एक व्हिडिओ आहे. आई, व्हिडिओ. भाऊंना पण बघू दे. भाऊ, संपदा, रॉकी, तुम्ही का सांगितलं नाही ते मला? परत ड्रामा. ऐका ना, तुम्ही प्लीज शिवाला याच्यामध्ये ओढू नका. तिला खरंच काही माहित नव्हतं. हो, शिवाला खरंच काहीच माहित नाहीये. म्हणजे आम्ही भेटायचो, बोलायचो, तिला काही आयडियाच नव्हती. घ्या, उंदराला मांजर साक्ष. ताई अगं ते एवढं सांगतायत तर खरंच नसेल माहिती शिवाला. हो का? नाही ठीक आहे, तिला माहित नसेल पण तिच्या गँगला तर माहित असेल ना. काय माहित होतं ना तुम्हाला? नाही नाही नव्हतं माहित. तुला रे? हो, माहिती होतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.